राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे गटाला सोलापुरात मोठा धक्का बसला असून नाराज झालेल्या तब्बल 11 पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्षाकडे पाठवले आहेत। यात प्रामुख्याने माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, हरिभाऊ चौगुले यांनी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळालं। 2 दिवसांपूर्वीच सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी नाराज होऊन आपला राजीनामा दिला होता। त्यामध्ये आपणाला विश्वासात न घेता सोलापूर जिल्ह्यात परस्पर पदाधिकाऱ्यांच्या निवडी आणि प्रवेश होत आहेत अशी नाराजी व्यक्त केली होती। त्याच दृष्टीने सावंत गटाचे मानले जाणारे दिलीप कोल्हे, हरिभाऊ चौगुले यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आपले राजीनामे दिल्याचे जाहीर केले। लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांच्या कार्यपद्धतीवर सर्वांनीच नाराजी व्यक्त केली आहे। महेश साठे हे कोणालाही विश्वासात घेत नसल्याचं सांगण्यात आलं। महेश साठे यांच्यामुळे पक्षाची वाताहत होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यांना पदे वाटण्याचा कोणताही अधिकार नसताना त्यांची लुडबुड का? मी सोलापूरचा समन्वयक असताना मला काहीही विचारलं जात नाही अशी नाराजी कोल्हे यांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेने जे महाराष्ट्रात काम केलं आहे त्यामुळं या पक्षाकडे अनेक चांगले लोक येण्याच्या मनस्थितीत असताना ही पक्षाची जर अवस्था बघितली, नाना साठे यांच्या मागे मोहोळचा जिल्हाध्यक्ष आहे का बघा, माड्याचे संपर्क प्रमुख आहेत का बघा, करमाळ्याचे चिवटे आहेत का बघा। अरे ज्याला तिथं त्याची किंमत नाही, इथं येऊन डवळडवळ करणे आणि पक्षाची त्यामुळं वाताहत होती। म्हणून आम्ही श्रेष्ठींशी जवळजवळ 1.5 तास चर्चा केली। 16 ते 17 पदाधिकारी होतो। त्या चर्चेला 10 ते 12 दिवस झाले आहे, पण वरच्या लोकांनी याची दखल घेतली नाही। याची खंत आहे मला, कारण एकनाथ शिंदे साहेबांच्या कामावर आम्ही पक्षात गेलो, परंतु आज असले दिशाभूल करून वर काहीतरी खोटी माहिती द्यायची आणि मी लय काम करतो, पण तुला काम करायचा आणि पद नेमाचा अधिकार आहे का? तो अधिकार जिल्हा प्रमुखाचा आहे, संपर्क प्रमुख। त्याला अधिकार काय? काही नसताना वरच्याची दिशाभूल करायची आणि पक्ष संपवायची त्यांनी सुपारी घेतली असं मला म्हणालं। महेश साठे एका व्यक्तीमुळे तुम्ही सगळे पक्षात राहिले? हो, त्यांचा काय संबंध आहे? महेश साठेचा संबंध काय? तुला अधिकार दिला आहे का? माझ्याकडे गोपनीय पत्र आहे वरून आलेलं, ते पत्र तुम्हाला देतो मी। मग आम्ही विचारलं की बाबा शिवाजी सावंतांना तुम्ही पदमुक्त केलंय का? नाही, कोण म्हणतंय? अहो मग त्यांच्या गावात जाऊन निवडे होते आणि त्यांना कळत नाही। शहरामध्ये तीच अवस्था आहे, म्हणजे यांना पक्ष वाढवायचा का संपवायचा आहे? जोपर्यंत महेश साठे यांच्यावरती कारवाई होते तोपर्यंत तुम्ही काम आम्ही कारवाई करा, नाहीतर आणखी त्याला वरचं पद द्या, आमचं ते अशी देणं नाही। संघटनेच्या संदर्भातून जे चाललंय ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललंय। सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख आहे। हो, मुख्यमंत्री आपलं शिवसैनिकांवरच अन्याय होतोय कुठेतरी। हो, उघड आहे। किती लोक राजीनामे दिले? 11 लोकांचे राजीनामे आहेत। एक आठवड्यात आणखी एक 10 ते 12 लोक राजीनामा देणार आहेत। भाऊ कुठेतरी 4 तारखेला जिल्ह्यासाठी समन्वयक येणार आहेत, काय त्यांची भूमिका, कशा पद्धतीची भूमिका मांडणार आहे? नाही, त्यांच्याकडे आम्ही वस्तुस्थिती मांडणार आहे। अशा पद्धतीनं संघटना मांडणार आहे का?